ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने तसेच स्थानिक भाजपा नगरसेविका उषा विशाल वाघ आणि नौपाडा मंडळ उपाध्यक्ष विशाल वाघ यांच्या वतीने महागिरी येथील एकविरा मित्रमंडळ सभागृहामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला। सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन आणि ज्येष्ठांचा सन्मान या दुहेरी उद्देशाने सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावकरे तसेच उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं आहे। गेली 7 वर्षे हा सेवाभावी उपक्रम सुरू असल्याचं विशाल वाघ यांनी सांगितले। शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ नागरिकांचे हित जपण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानलेत। कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, प्रदेश जिल्हा मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, प्रदेश जिल्हा मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। आणि खऱ्या अर्थाने वही आणि पुस्तक म्हणलं तर अगदी महत्वाचा घटक असतो आणि हे उन्हाचं कार्य आपण पाहतो। शिक्षणामध्ये मदत म्हणून आपण ते पाहतो की अत्यंत मोलाच्या स्वरूपामध्ये मोफत वह्या तर वाटताना ज्येष्ठ नागरिक आज या ठिकाणी महागिरी खालटन विभाग या ठिकाणच्या आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका उषा वाघ, विशाल वाघ आणि या सगळ्याची टीम भारतीय जनता पार्टीची यांच्या पुढाकाराने आम्ही वह्या वाटप आणि छत्री वाटप ठेवलं आहे। वह्या वाटप तर गेली 20 वर्ष ठाणे शहरामध्ये 20 तरी स्पॉटवर गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्याचा आमचा संकल्प असतो आणि त्यानुसार इथे देखील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचं पण वाटप झालं आहे आणि छत्र्यांचं पण झालं आहे। निश्चितपणे लोकांच्या उपयोगी, समाजोपयोगी अशा वस्तूंचं वाटप करणं हे भारतीय जनता पार्टीची कायम भूमिका राहिलेली आहे आणि कायम आम्ही या शहरामध्ये अशा पद्धतीचं निरनिराळ्या गोष्टींचं लोकांना वाटप हे या माध्यमातून करत असतो। उषाताई वाघ आणि विशाल वाघ यांच्याकडनं नेहमीच समाजोपयोगी आणि स्तुत्य असे उपक्रम हाती घेतले जातात। आज त्याचाच एक भाग म्हणून या इकडे वह्या वाटप आणि येणारा पावसाळ्याला डोळ्यासमोर ठेवून छत्री वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। निश्चितच या इकडे होतकरू विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना या कार्यक्रमाचा वह्या वाटपाचा आणि छत्रीचा दोघांचाही चांगला उपयोग होईल असा विश्वास मला आहे।
तुम्ही बघू शकता आता प्रभाग क्रमांक 22मध्ये आमदार संजयजी जनसेवक संजयजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी यांच्या पुढाकाराने आम्ही या ठिकाणी वया वाटप मोफत वया वाटपचा कार्यक्रम करत असतो. तसंच आमचे पदवीधर कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखुरे असतील किंवा जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच असा आमच्या हातून हा प्रोग्राम होत असतो. आणि त्यात नवीन म्हणजे आता नगरसेविका झाल्यापासून पहिल्यांदाच मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 22मध्ये मी या ठिकाणी करीत आहे. सर्वप्रथम मी ठाणे शहराचे लोकप्रिय जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब आणि युवा आमदार सन्माननीय निरंजन डावखरे साहेब यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळात वेळ काढून ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रभाग क्रमांक 22मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत असतो. हे गेले 7वं वर्ष आहे यंदाचं. आणि याच्यात यंदा हे नवीन ॲड केलं सिनियर सिटीजन लोकांसाठी. आता पावसाळ्याचे दिवस आहे, लवकरच पाऊस चालू होईल. अजून पाऊस आला नाही पण 2-4 दिवसात लवकरच पावसाळा चालू होईल. त्यासाठी सिनियर सिटीजनला प्रभाग क्रमांक 22मधील लोकांना आपण छत्रीचं वाटप करतो आहे.